मुनगंटीवार म्हणून मी अर्थमंत्री म्हणून 60% देतो. 2019 मध्ये घोषणा केली. 2019 ची घोषणा 2023 मध्ये इम्प्लिमेंट झाली, कारण मध्ये आचारसंहिता आहे. आत्ता मागच्या विधानसभेमध्ये चंद्रकांत दादा पाटील शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी ज्या घोषणा केल्या त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मी आणखीन राहिलेली 40% अनुदान वाढ तुम्हाला देतो. 2012 पासून नवीन मान्यता बंद आहेत. 2012 पासून जे मान्यता दिलेले ग्रंथालयांचे वर्ग आहेत, म्हणजे ड वर्गामध्ये ज्या ग्रंथालयाला मान्यता दिली ते ग्रंथालय आज ड वर्गातच आहे. वर्गवारीप्रमाणे त्या ग्रंथालयाला ड वर्गातून क वर्गात, क वर्गातून ब वर्गात जायची संधी मिळाली असती तर अनेक वाचनालय आज ब वर्गात गेले. 35,000 ते 40,000 मध्ये 20,000 पगारावर खर्च आणि 20,000 वाचनीय साहित्यावर खर्च. 20,000 पगारावर काम करणारा कर्मचारी 4 ते 5 तास वर्षभराचे 20,000, त्याच्यामध्ये 4 ते 5 तास काम करतो. त्याची उपजीविका कशी होणार आहे? आणि ती उपजीविका करताना त्याला कुठले तरी आर्थिक हातभार द्यावा. याच्यामध्ये शासनाकडे सातत्याने कर्मचाऱ्यांची मागणी आहे 2072 सालापासून की आम्हाला वेतन श्रेणी सेवा शर्ती लागू करा. शासनाने प्रभाराव कमिटी नेमली, वेतन श्रेणी सेवा शर्तीचा अहवाल घेतला. पदकी समिती नेमली, वेतन सेवी सेवा शर्तीचा अहवाल घेतला. परंतु दोन्ही समित्या नेमल्यानंतर आज सभागृहात शासन उत्तर देतं की हे कर्मचारी आमचे नाही, त्या संस्थेचे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या वेतनाची जबाबदारी आमची नाही. ही जी शासनाची भूमिका आहे ती भूमिका अतिशय चुकीची आहे. मोलकर्णी सारख्या संघटना, आशा वर्कर सारख्या संघटना, या संघटनांसाठी शासन निर्णय घेतं, त्यांना कुठलं तरी सामाजिक संरक्षण देतं. मग सार्वजनिक ग्रंथालयांचे जे कर्मचारी आज 40-40 वर्षापासून काम करतात आहे त्या कर्मचाऱ्यांना काहीतरी जीवन जगण्यायोग्य वेतन मिळालं पाहिजे असा निर्णय झाला पाहिजे. तो निर्णय झालेला नाही आणि तो निर्णय झालेला नाही म्हणून आज आता मागच्या विधिमंडळात घोषित केलं. त्यांनी जर त्याचा निर्णय आज जाहीर केला नाही तर पुन्हा नवीन सरकार येईल, मग पुन्हा 3 वर्षांनी निर्णय होईल. मग हा जो बॅकलॉग आहे दरवर्षीचा वाढत चाललेला आहे, याचा शासन केव्हा तरी विचार करणार आहे की नाही? तो विचारच केला. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचा कार्योपाध्यक्ष आहे. माझं नाव राजशेखर बालेकर आहे. आणि आता जसं आपलं अनुदानाचं 2 भागामध्ये शासन अनुदान देतो, 2 हप्ते दरमहा अनुदान नाही. पहिल्यांदा संस्थेने खर्च करायचा आहे, त्याच्यानंतर सरकार अनुदान देते. आता संस्थेने जो खर्च केलेला आहे त्याचं जे रिक्रुटमेंट आहे ते रिक्रुटमेंट पूर्णपणे झालं पाहिजे. मग तो हप्ता सप्टेंबरमध्ये जायचा आहे. 7 सप्टेंबरला शासनाने पैसे मंजूर करून दिले डायरेक्टरला आणि अजूनपर्यंत ते पैसे ग्रंथालयांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. माझं राजशेखर बालेकर नाव आहे. मी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचा कार्योपाध्यक्ष आहे. धन्यवाद. 11,150 वाचनालयांना शासनाने जी जाहीर केलेलं आहे विधिमंडळात 40% अनुदान वाढ, वर्ग बदल आणि नवीन वाचनालयाला मान्यता, हे 2012 पासून नसल्यामुळे जे आमच्या मागण्या खूपच आहेत, वेतन श्रेणी वगैरे, परंतु शासनाने जाहीर केलं ते मिळवण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागत आहे. आणि आता आचारसंहिता केव्हाही लागेल, तर म्हणून त्यापूर्वी आम्ही आंदोलनात त्यांना इशारा देऊन, यापूर्वी हेच आंदोलन 5 सप्टेंबरला होतं, पण 5 सप्टेंबरला त्यांनी आम्हाला पत्र दिलं तुमचे प्रश्न सोडवतो म्हणून आम्ही ते स्थगित केलं होतं आणि आज ते 30 तारखेला पुन्हा बसलेलो आहेत. माझं नाव गुलाबराव मगर, सचिव जिल्हा ग्रंथालय संघ, संभाजीनगर.